नारायण नारायण. जितक्या त्वेषाने देव आणि दैत्य समुद्र मंथन करत होते तितक्याच त्वेषाने समुद्राच्या लाटा उसळत होत्या. आणि या लाटा म्हणजे साध्या सुध्या लाटा नव्हे, प्रचंड मोठ्या लाटा. जणू पाण्याचा डोंगरच उभा राहिला होता. पहिली 2 रत्न जेव्हा बाहेर आली तेव्हा समुद्राचे हे असे रूप समोर आले नव्हते. परंतु यावेळी उसळणाऱ्या लाटा पाहून देव आणि दैत्य अत्यंत साशंक झाले. हे संकेत नक्कीच अशा एका रत्नाकडे निर्देश करत होते. ते रत्न अतिदिव्य असणार होते. नक्कीच तुम्ही सांगता आहात तसं समुद्रातून अतिदिव्य रत्न बाहेर येणार असेल. अर्थात देवी, ते रत्न होतेच तसे, वेगाचे प्रतीक. असं कोणतं रत्न होतं महाराज? नारायण नारायण. मुनिवर, आता ते रत्न कोणते होते हे त्वरित सांगावे. सगळे जण जाणून घेण्यासाठी आतुर झाले आहेत. सांगतो देवी. सूर्यास्त झाला देवी. मला आख्यान इथेच थांबवावे लागेल. चालेल मुनिवर, पण पुन्हा आख्यानात रत्न कोणते असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता आता वाढली आहे. सदानंद 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 सदानंद. तुम्ही कसला विचार करत आहात का? होय, तुला सहाय्य करायचा विचार करत होतो. पण असे अचानक कसे सुचले? नारद मुनींना पाहून माझ्या ध्यानात नाही आले. नारद मुनी हे साक्षात श्री विष्णूंचे फार मोठे उपासक आहेत. त्यांचे प्रिय भक्त आहेत. तसेच ते श्री ब्रह्मदेवांचे पुत्र. तेव्हा जर तू त्यांना शंका विचारलीस तर ते तुला नाही म्हणणार नाहीत. आख्यानात ते त्यांच्या आराध्याचे स्तवन करत असतात. तेव्हा अशा वेळी ते नाही म्हणणार नाहीत. मग मी काय करावे असे तुमचे म्हणणे आहे? जर तू त्यांना प्रसन्न करून घेतलेस तर ते तुला सत्य सांगू शकतील. आता काय करायचे हे तू विचार करून बघ. तुम्ही म्हणता आहात तर मी त्यांना आता भेटते. होय, पण ते गडावरून जाण्याआधी त्यांना भेट. येते मी. मुनिवर, खूप सुंदर केलं आख्यान तुम्ही. माते, मी कोण करणार? आपण माझ्याकडून करून घेता आहात. हे शब्द माझे नाही. मी केवळ एक माध्यम आहे. माझ्याकडून हे कार्य असेच पार पडत राहावे असा मला आशीर्वाद द्यावा. आशीर्वाद आहेत मुनिवर, चिंता नसावी. नारायण नारायण. सगळे निघून गेले आहेत. आपणही निघूया. एक कार्य आहे नारद मुनींसाठी. आत्ता? हो. अहो, त्यांनी आत्ताच आख्यान सांगितले आहे. त्यांना विश्रांती घेऊ द्यावी. हो मुनिवर,
तुम्हाला हे कार्य करायचे नाही आहे का? आराध्याला नाही कसे म्हणणार? मग ऐका, आज मी बाणाईला तुमच्याकडे पाठवणार आहे. आख्यानात जे सांगितले नाही तो अर्थ तिला समजावून सांगा. सत्य समजण्यास तिला सोपं जाईल. आता रात्री? मुनिवर, हा ज्ञान यज्ञ आहे, त्याला प्रज्वलित राहू द्या. नारायण नारायण. परंतु तुम्ही असं का सांगता आहात? कळेल तुम्हाला. बरे, येऊ मी? या. शुभम भवतु. बानू, येतो मी. वयजी. बाणाई, ये. सुखी राहा. बाणाई, आख्यान कसं वाटलं? चांगलं होतं, पर आज माझ्या काही बी ध्यानात आलं नाही बघा. म्हणूनच मी तुला इथे बोलावलं आहे. वय का? काय करू म्या? काही करून मुनिवरांना गाठ आणि सगळं काही समजून घे. जर ते प्रसन्न झाले तर तुला सत्य सांगून टाकतील. खरंच? मग म्या जाते जी. येऊ का? ये. तुम्ही असं का करता आहात? कळेल तुम्हाला. शुभम भवतु, शुभम भवतु. मुनिवर, देवी, आपण इथे? होय मुनिवर. खरं तर मला तुम्हाला भेटायचे होते. बोला देवी. मुनिवर, तुम्ही दिवसभर आख्यान करता आहात, थकला असाल. आज तुम्ही गडावर विश्रांती घ्यावी आणि तुमचे आदरातिथ्य करण्याची संधी मला मिळावी. नारायण नारायण. अहो, हे काय बोलताय देवी? आपण असे बोलू नये. असे कसे मुनिवर? तुम्ही इथले अतिथी आहात आणि तुमचे आदरातिथ्य करण्याची संधी मला मिळाली तर तुम्ही प्रसन्न व्हाल. जशी तुमची इच्छा देवी. मुनिवर, तुम्ही अतिथी कक्षात विश्रांती घ्यावी. नारायण नारायण. नको देवी, एके ठिकाणी फार काळ मी थांबू शकणार नाही. आपणही हे जाणतात. बरं, मग तुम्ही इथेच थांबा, मी आलेच. जशी आपली इच्छा देवी. हे प्रभू, आता काय होणार? काय म्हणायचं या बानूला? अजून आली नाही. पैसदम धरा की, येतेलच त्या. काय दम खा कावा यात्याल? आख्यान संपलं कावाच? अजून येते माझी. तुम्ही जाऊन बघता का हो? पण म्या तुम्हीच. काय खोळे आहेस का? पायाचं पाक तुकडं पडलं माझ्या आणि परत जाऊया आता. नाही जायचं ना, मग बसा की गप. गंगे, कावा तरी नवऱ्याशी काय वाटतं का ग तुला? हा, अगं नवरा आहे म्या तुझा. किती घालून पाडून बोलशील? वागताच असं, मग कसं बोलायचं? बघता तसे कसं बोलायचंय. बरं,
खाया काय असेल तर दे, लय भूक लागली मग. काय खाया खाया. व भानुताई अजून आल्या नाही ती. त्या का आल्या नाही ती म्हणून माझ्या जीवाला घोर लागलाय. आणि तुम्हाला भूक लागली होय? अहो वाईट जाऊन तरी बघा की अजून आल्या नाही ती त्या. मला लई काळजी वाटते या. आज्याला काय सांगायचं. मला तर काय बी सुचना बघा. भानू अशी जेजुरी सोडून तर गेली नसेल ना? उगा काहीतरी बोलू नका सा. नाही, नाही. त्या का म्हणून जात्याल? अगं नाही की मग किती बोलतील. दोस्त खाती मागा धरणं. महाराज 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 तुम्हाला हुडकत होते भ्या बघा. नारायण नारायण. बोल बानू, अशी अचानक कशी काय आलीस? तुझे काही काम होते का? ओ हे म्हणजे महाराज अहो तुम्ही माझ्यासाठी एवढं समज करता, आख्यान बी सांगता, पर म्या तुमची सेवा कशी करू हेच मला कळना झालं आहे. नारायण नारायण. महाराज तुम्ही एक करता का? वाड्यावर येऊन थोडा वेळ इसावा घेता का वाईज? नारायण नारायण. नाही नको बानू, ते मला शक्य नाही. एके ठिकाणी फार काळ मी थांबू शकत नाही. महाराज मग तुम्ही आताच थांबता का? म्या आलेच जाऊन. नारायण नारायण. अगं पण बानू. नाही महाराज आता नाही म्हणू नका सा. हे बघा मी अशी गेले ना अशी आले, पर तुम्ही कुठं बी जाऊ नका, म्या लगेच येते. हा थांबा. नारायण नारायण. प्रभो, ती कसली परीक्षा घेता आहात माझी? नारायण नारायण. एक विचारू का? देवी, आज फार प्रश्न नको. मग तर विचारायलाच हवं. देवी, मला धर्म संकटात टाकू नका. खूप प्रश्न आहे. तुम्ही काय करता आहात ते मला कळायला नको का? देवी, तुम्ही मला धर्मपत्नीच्या भूमिकेत अधिक दिसायला लागला आहात. हो आहे. बरं मला सांगा, तुम्ही बानूला नारद मुनींना भेट असं का सांगितलं? वेळेचा अपव्यय नको म्हणून. तुम्ही मला सांगणार आहात का? अहो, तिला ज्ञान मिळणार आहे त्यातून. मला तर खरं नाही वाटत. तुमचा एवढाच हेतू आहे का? यावं का? देवा आपण या ना. देवा, बरं झालं तुम्ही आलात. ह्यांनी काय केलं आहे ते मला तुम्हाला सांगायचंच होतं. प्रधानजी, जर आमच्या भगिनींना तुम्ही त्रास दिलात तर तुम्हाला शासनाला सामोरे जावे लागेल. अहो देवा, मी सांगते. ह्यांनी बानूला आख्यानानंतर नारद मुनींना भेटायला सांगितलं आहे. काय झालं? हेच म्हाळसेला मीही सांगितलं आहे. म्हणजे नारद मुनींची परीक्षा आहे? नाही, खरं म्हणजे ही दोघींची परीक्षा आहे. त्या निमित्ताने दोघी समोरासमोर तर येतील. परंतु हे कशासाठी? एका बाजूला आख्यानात समुद्र मंथन सुरू आहे, इथे देखील मंथन व्हायलाच हवं. दोघींनाही एकत्र येऊन काहीतरी बोलण्याची संधी मिळायलाच हवी. म्हणजे असं ठरवलं आहे तर तुम्ही मला न सांगता? अहो, अचानकच ठरवलं. हो, परंतु यात तुम्ही नारद मुनींना का ओढता आहात? कारण जर नारद मुनींना त्यांनी प्रसन्न केलं तर त्यांना सत्य कळेल असं सांगितलं आहे. उत्तम. आता काय होतं ते पाहूया.
नारायण नारायण. देवा, प्रभो, आता कोणत्याही क्षणी श्री म्हाळसा देवी इथे मला भेटायला येतील आणि बानूही मला भेटण्यासाठी इथे यायला निघाली असेल. म्हणजे आता कोणत्याही क्षणी त्या एकमेकींच्या समोरासमोर येणार आणि नेमका मीही तिथे असणार. त्या क्षणी काय घडेल हे सांगता येणे कठीण आहे. देवा, प्रभो, ही माझीच परीक्षा आहे की काय असे मला वाटते आहे. नारायण नारायण. म्हाळसा आणि बानू आता नारद मुनींना कशा भेटतात आणि त्यांना कसं बोलतं करतात हे महत्वाचं. होणार, हेही होणार. दोघींना एकत्र आणण्याची कल्पना मात्र उत्तम आहे. एका अर्थाने ही भेट म्हणजे पार्वतीची आणि जयाद्रीची असेल. मला मात्र हे असं होऊ नये असं वाटतं. देवी, असं का म्हणता आहात? त्या दोघींमध्ये असे वाद व्हायला नकोत की पुढच्या वेळी त्यांना आख्यानात एकत्र आणणे अवघड होईल. जर अशी वेळ आली तर मी स्वतः हस्तक्षेप करीन आणि ती वेळ येऊ देणार नाही. नारद मुनींकडून त्यांना जे काही सांगितलं जाईल त्यावरून त्या सत्याच्या दिशेने मार्गक्रमण करतील एवढंच मला वाटतं. मी शंका बोलून दाखवली. देवी, चिंता नसावी. मला आणखी एक शंका आहे. देवी, आज फार शंका आहे तुम्हाला. तुम्हाला आवडणार नसेल तर नाही विचारणार. माधवा, असं काय करता? देवी, आपण विचारावं. त्या दोघींना सांगायला नको असं काही नारद मुनींकडून सांगितलं जाणार नाही ह्याची काय खात्री? माधवा, आपण नारद मुनींना तसं सांगितलं आहे ना? नाही देवा, मला वाटलं तुम्ही बोलला असाल म्हणून मी देखील पूर्वकल्पना दिलीच नाही. म्हणजे माझी शंका खरी ठरली. नारद मुनींनी सांगितलेल्या या आख्यानामुळे म्हाळसाला आणि बानूला त्या कोण आहेत याबद्दल काही संकेत मिळणार आहेत. या आख्यानाला प्रारंभ होऊन बराच कालावधी झाला, पण अजूनही म्हाळसाला सत्य कळालेलं नाही. आता म्हाळसाला लवकरात लवकर ते कळावं असं मला देखील वाटतं आहे. म्हाळसा, ये ना. आता मी तुझाच विचार करत होते. आई, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. बोल ना. ह्यांनी मला सांगितले की मी नारद मुनींची भेट घ्यावी आणि मी जर त्यांना प्रसन्न करू शकले तर अंतिम सत्य समजण्यासाठी ते मला सहाय्य करू शकतात. म्हाळसा, अगं खरं सांगतेस? अगं स्वतः श्री खंडेरायांनी तुला हे सांगितलंय? हो आई. अगं ही तर शुभ वार्ता आहे. मी देखील हाच विचार करत होते की तुला तू कोण आहेस हे सत्य लवकरात लवकर कळावं. नारद मुनींनी दिवसभर आख्यान दिले, ते थकले असतील. त्यांच्यासाठी भोजन न्यावं असं मला वाटतं आणि त्याची पूर्वतयारी करण्यासाठी मी माधवीला स्वयंपाकघरात पाठवले आहे. योग्य तोच विचार आहे. पण तू हे नारद मुनींना सांगितलं आहेस का? हो, ते गडाबाहेर थांबले आहे. एका ठिकाणी खूप वेळ थांबता येणं त्यांना कठीण असेल म्हणून ते बाहेर थांबले आहेत. म्हाळसा, ही खरंच उत्तम संधी आहे. तू नारद मुनींना प्रसन्न केलंस आणि त्यांनी तुला सत्य कळण्यासाठी सहाय्य केलं तर तुला जे हवं ते तू प्राप्त करू शकतेस. हो, आणि मला जर सत्य कळलं तर ह्यांच्याबरोबर मलाच कैलासात जाता येईल. हीच ती योग्य संधी आहे. बानूला या बाबतीत कल्पना नसेल, त्यामुळे तिच्या आधी या संधीचा तुलाच फायदा घ्यावा लागेल. हो, आणि बानू जेजुरीत असूनही यावेळी ती तिथे नसेल ह्याचा मला आनंद आहे.